मिरजेत बीएमडब्ल्यू कारमधून घातक हत्यारानिशी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांनी टोळी अटकेत. महात्मा गांधी चौक पोलिसांच्या सतर्कतेने लोखंडी कोयत्यासह महागाडी गाडी बीएमडब्ल्यू कार जप्त. मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातक शस्त्रे घेऊन मिरज शहरात दहशत माजवण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यावेळी तडीपार असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीसह 5 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. तर त्यांच्याकडून लोखंडी कोयत्यासह आलिशान 4 चाकी बीएमडब्ल्यू गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी इजाज उर्फ एजाज अल्ताफ शेख, अमननगर मिरज, सौरभ सुनील कोळेकर, दत्त कॉलनी मिरज, शंकर गोरखनाथ फुले, म्हैसाळ रोड मिरज, बद्रुद्दीन निसार दर्यावर्दी, अमननगर मिरज, समीर झाकीर शेख, अमननगर मिरज असे 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मिरजेतील कुपवाड रोडवर हद्दपार असलेला सराईत इजाज उर्फ एजाज अल्ताफ शेख, अमननगर मिरज हा एका आलिशान बीएमडब्ल्यू 4 चाकी वाहनाने त्यांच्या काही साथीदारांसह अवैधरित्या घातक हत्यारे बाळगून दखलपात्र गुन्हा करून मिरज शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने तो मिरज ते कुपवाड जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने महात्मा गांधी चौक पोलिसांनी सापळा रचून सदरची कार अडवली. गाडीची तपासणी केली असता कोयता हे घातक शस्त्र गाडीत मिळून आले. यातील इजाज उर्फ एजाज अल्ताफ शेख राहणार अमननगर मिरज हा पोलीस अभिलेखावरील खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने मारहाण करणे असे शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असणारा सराईत आरोपी असून तो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून सन 2025 पासून 2 वर्ष कालावधीसाठी हद्दपार आहे. दरम्यान गाडीतील 5ही जणांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली असून ती आलिशान कार देखील जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, अभिजित धनगर, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसिन तिनमेकर, राजेंद्र हारगे, रामकृष्ण सुरवेसे यांनी केली आहे.